हॅलो मित्रांनो, एमपीएससी मित्र या नवीन यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण 27 एप्रिल 2022चा द हिंदू बघतोय आणि तोही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून. या डिस्कशनमध्ये आपण जो काही स्पर्धा परीक्षा दृष्टीतून महत्त्वाचा मजकूर असतोय द हिंदूला, तो आपण सखोलात या डिस्कशनमध्ये डिस्कस करण्याचा प्रयत्न करत असतोय. चला तर मग सुरुवात करूया. 27 एप्रिल 2022चा द हिंदू आपल्याला काय सांगतोय बघू. पहिल्या न्यूज पासून डिस्कस करणं सुरुवात करूया. सो लेट स्टार्ट. आपली पहिली न्यूज आहे ती काही महिन्यांपूर्वी उत्तराखंड असू द्या किंवा हिमाचल प्रदेश असू द्या, या स्टेटमध्ये काय झालं, तर विशेष करून उत्तराखंड स्टेटमध्ये असं झालं होतं की धर्म संसद नावाची एक ऑर्गनायझेशन आहे, त्यांनी एक सभा भरवली होती, परंतु त्याच्यामध्ये जे काय भाषण केले गेलं ते एका समुदायाच्या विरोधात होतं, समाजामध्ये तेढ निर्माण करणार होतं आणि द्वेष पसरवणार होतं. हेट स्पीच, त्याच्यामुळे हा जो मुद्दा आहे हेट स्पीचचा तो जास्त गाजला होता. त्यामुळं आणि त्याची सुनावणी त्यानंतर काय झालं तर सुप्रीम कोर्टामध्ये गेली. त्याच्याविषयी सुप्रीम कोर्टानं आता जजमेंट दिलेलं, स्टेटमेंट दिलेलं आपल्याला पाहावंच मिळतं. आणि त्या सुप्रीम कोर्टानं सांगितलं की हे जे दोन स्टेट आहे त्या स्टेट गव्हर्नमेंटनी कोणतीही सभा व्हायची असू द्या, कोणतेही प्रोटेस्ट व्हायचा असू द्या, आपल्याला एकंदरीत पहिला आपण साधारणचा जरी विचार केला तर त्याच्यासाठी पहिल्यांदा परमिशन काय डिपार्टमेंटकडून आपल्याला घ्यायची असते, तशा पद्धतीची पोलीस परमिशन वगैरे कायद्यानुसार आपल्याला घ्यावी लागते. मग तुम्हाला ही संसदची सभा होणार आहे हे माहिती नव्हतं का? आणि जर माहिती असेल तर तुम्ही प्रिव्हेंटिव्ह मेजर्स काय घेतले, म्हणजे करेक्टिव्ह जे मेजर्स असतात, पहिल्यांदा कोणताही समारंभ होण्याच्या अगोदर, कोणतीही सभा होण्याच्या अगोदर जे काही पोलीस डिपार्टमेंटकडून प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेतले जातात की कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याच्यासाठी काही प्रिव्हेंटिव्ह स्टेप्स घेतल्या जातात. मग त्या प्रिव्हेंटिव्ह स्टेप संबंधित डिपार्टमेंटनं कोणत्या घेतल्या गेल्या, त्यांच्याकडून काय केलं गेलं, अशा संदर्भाचा क्वेश्चन खरं तर सुप्रीम कोर्टानं विचारलेला आहे दोन्ही स्टेटसाठी. आणि अशा प्रकारचे हा जो प्रकार झाला त्याच्यानंतर हे रोखण्यासाठी दोन्ही स्टेटने काय कोणता ऍक्ट बनवलेला आहे, कोणती प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेतलेले आहेत, आणि हे जे धर्म संसदमध्ये झाला प्रकार त्याच्या संदर्भात दोषी लोक जे आहेत त्यांच्यावरती काय कारवाई केली गेली, या सगळ्यांचं एक्सप्लेनेशन सुद्धा सुप्रीम कोर्टानं द्यायला सांगितलेलं आहे. म्हणजे एकंदरीत यांच्या कारभारावरती सुप्रीम कोर्टानं ताशेर ओढलेले आहेत असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. आणि खूप मोठी गोष्ट आहे, ज्यावेळेस सुप्रीम कोर्ट एखादं स्टेटमेंट देत असतं त्यावेळेस ते खूप मोठं स्टेटमेंट असतं आणि त्याला एक व्हॅल्यू असते वेगळी, कारण न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय देणं, अशा पद्धतीचं स्टेटमेंट देणं हे कुठंतरी करायला लावणार आहे. आणि एक्झामच्या दृष्टीनं सुद्धा सुप्रीम कोर्टाची जजमेंट वेगवेगळी तुम्ही जर आन्सर रायटिंगमध्ये कोट करत असाल तर ते जास्त इम्प्रेसिव्ह आन्सर होतं आणि मार्क मिळवणारं सुद्धा खरं तर ते आन्सर होतं. त्यामुळे हे सगळं आपल्याला डिटेलमध्ये माहिती असणं गरजेचं. आता धर्म संसदमध्ये नेमकं काय बोललं गेलं होतं, तर काही कट्टर हिंदू होते त्यांच्याकडून सांगण्यात आलं की मुस्लिमांना या देशातून साफ करायला पाहिजे. म्यानमारमध्ये जे काही रोहिंग्या बरोबर होते तेच आपल्याला मुस्लिमांसोबत इथं करायला पाहिजे, त्यांचे जिनोसाईड करायला पाहिजे, म्हणजे सामूहिक कत्तल वगैरे त्यांचे करायला पाहिजे, अशी भाषा खरं तर त्याच्यामध्ये वापरली गेली. त्यामुळं खऱ्या अर्थानं हा जास्त कॉन्ट्रोवर्शियल मुद्दा झाला होता. आणि हेट स्पीच ही जी काय कॉन्सेप्ट आहे ना, ती हेट स्पीचची कॉन्सेप्ट सुद्धा याच्यामधूनच खरं तर बाहेर आले होते, जास्त पॉप्युलर झाले होते. त्यामुळं हा हेट स्पीचचा मुद्दा काय आहे तो नेमका आपल्याला माहिती असायला पाहिजे. आता याच्यामध्ये आपल्याला एक्झामच्या दृष्टीतून काय काय की पॉईंट घ्यायचे हे तुम्हाला मी डिटेलमध्ये समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. पहिल्यांदा तर आपल्याला हेट स्पीच विषयी डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. आता हेट स्पीच म्हटलं की तुम्हाला लगेच लक्षात यायला पाहिजे की पॉलिटीमध्ये आपल्याला काय दिलंय, तर फ्रीडम ऑफ स्पीचचा मुद्दा दिलाय. त्यामुळं याच्या अंतर्गत फ्रीडम ऑफ स्पीच जे आपल्याला दिलेलं आहे ते फ्रीडम ऑफ स्पीच काय आहे, त्याच्याशी रिलेटेड कलम कोणता आहे, त्या कलमाचा आपण अभ्यास करून ठेवणं कुठेतरी गरजेचं आहे. आणि पॉलिटीच्या दृष्टीतून, इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या दृष्टीतून या सगळ्याचा आपण अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य तुम्हाला दिलेलं आहे, संभाषण स्वातंत्र्य तुम्हाला दिलेलं आहे, परंतु त्या स्वातंत्र्याच्या अंतर्गत तुम्ही कोणाच्याही विरोधात जर द्वेष पसरवत असाल तर मग ते कितपर्यंत त्याला मर्यादा आहेत, त्याच्याशी रिलेटेड नेमकी डेफिनेशन, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची नेमकी डेफिनेशन काय, ह्याची सुद्धा आपल्याला सगळी इन्फॉर्मेशन काढून ठेवणं कुठेतरी गरजेचं आहे. हा फंडामेंटल राईट्सचा मुद्दा आहे, त्यामुळं खूप महत्त्वाचा होऊन बसतो. दुसरं, ह्याला एक धार्मिक रंग प्राप्त झालेला आहे, म्हणजे हिंदू एका समूहानं मुस्लिम समूहाबद्दल बोलणं, याला कुठंतरी धार्मिक तेढ निर्माण करणारा मुद्दा हा खरं तर उभा होतो. त्यामुळे आपल्याला आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये जे काय फ्रीडम ऑफ रिलिजन आपल्याला दिलेलं आहे ना, त्या फ्रीडम ऑफ रिलिजनचा आपण डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. त्या दृष्टीतून आपण फ्रीडम ऑफ रिलिजनचा अभ्यास करायला पाहिजे. म्हणजे एकंदरीत दोन्ही जरी की पॉईंट आपण बघितले तर ते दोन्ही की पॉईंट कशाचा भाग आहेत, तर फंडामेंटल राईटचा भाग आहे, म्हणजे मूलभूत अधिकारांचा भाग आहे. म्हणजे तिसरा की पॉईंट एकच तुम्ही डिटेलमध्ये करून ठेवायचा, तो कोणता, तर
कलम 12 ते कलम 35 मध्ये आपल्याला जे काय मूलभूत अधिकार आपले दिलेले आहेत, फंडामेंटल राईट्स दिलेले आहेत, त्या सगळ्यांचा आपल्याला डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवायचा आहे. बरोबर आहे. म्हणजे या फंडामेंटल राईट्समध्येच पहिला आणि दुसरा की पॉईंट तुमचा कव्हर होऊन जाईल. आणि त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाने या मॅटरमध्ये आतापर्यंत काय जजमेंट्स दिलेले आहेत, घटना दुरुस्ती कोणती झाली असेल तर ती घटना दुरुस्ती कोणती आहे, या सगळ्यांचा आपल्याला डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवायचा आणि तो आपण अभ्यास करून ठेवायला पाहिजे. या अशा वेगवेगळ्या पैलूंनी आपण या घटनेकडे खरं तर बघणं गरजेचं आहे आणि त्याचा अशा वेगवेगळ्या पैलूंनी आपण अभ्यास करणं गरजेचं आहे, जेणेकरून याच्यावरती कसा जरी क्वेश्चन फॉर्म झाला तरी तो आपल्याला चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह करता येईल, यशस्वीरित्या अटेम्प्ट करता येईल. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाही. त्यामुळे पुढची महत्वाची न्यूज कोणते बघूयात आपण. पुढची न्यूज आहे वॅक्सिन्स रिलेटेड, कोविड-19चे जे वॅक्सिन्स आहेत त्याच्याच रिलेटेड, विशेष करून 5 ते 12 वयोगटातील लहान मुलांसाठी ज्या वॅक्सिन अप्रूव्ह केल्या गेल्या त्याच्यामध्ये 2 वॅक्सिनची आणखी भर पडलेली. त्या फक्त लक्षात आपल्याला हे ठेवायचे की त्या एमर्जन्सी यूजसाठी खरं तर त्याला मान्यता देण्यात आली DCGI कडून, म्हणजे ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून. मग त्या 2 वॅक्सिन कोणकोणत्या पद्धतीच्या आहेत तर त्या बायोलॉजिकल इज कार्बोवॅक्स एक आहे, त्याला कार्बोवॅक्स सुद्धा आपण म्हणू शकतो, आणि भारत बायोटेकनं निर्माण केलेली कोवॅक्सिन एक आहे. या 2 खरं तर वॅक्सिनचा आता तरी उल्लेख केलेला आपल्याला खऱ्या अर्थानं पाहावंच मिळतं. इथं कार्बोवॅक्स आणि कोवॅक्सिन असे नावं या ठिकाणी तुम्हाला पाहावंच मिळतात. मग आता याच्यामधून तुम्हाला की पॉईंट काय काय घ्यायचे आहेत खरं तर एक्झामच्या दृष्टीतून, तर याच्यामधून पहिलं तर कोविड-19चे जे काय व्हेरियंट्स आहेत ते व्हेरियंट्स आपल्याला सगळे डिटेलमध्ये माहिती असणं पाहिजे, असायला पाहिजे. जसं की आत्ताचाच जर लेटेस्ट बघितला आपण तर ओमायक्रॉन होता, त्यानंतर डेल्टा आहे, कप्पा आहे, आयोटा आहे, झेटा व्हेरियंट आहे, हे सगळे व्हेरियंट्स आपल्याला डिटेलमध्ये माहिती असणं अत्यंत गरजेचं आणि त्याचा आपण अभ्यास करून ठेवायला पाहिजे. हा पहिला की पॉईंट आहे. दुसरा की पॉईंट आपला याच्या अंतर्गत काय असू शकतो तर दुसरा म्हणजे वॅक्सिन इंडियामध्ये किती प्रकारचे आहेत त्या वॅक्सिनचा आपल्याला डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. त्या दृष्टीतून खरं तर आपण बघायला पाहिजे की इंडिया इंडिजिनस मेड किती आहेत, म्हणजे इंडियानं डेव्हलप केलेले किती आहेत आणि इतर देशातून आपण मागवून घेतोय त्या कोणकोणत्या आहेत, त्या सगळ्यांची नावं वगैरे, कोणी डेव्हलप केल्या, कंपनीचं नाव काय आहे, सगळ्यांची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असणं अत्यंत गरजेचं आहे. ती इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवायला पाहिजे. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाही आहे, फक्त कोविड-19ची रिलेटेड सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. आणि याच्यामध्ये आणखी एक की पॉईंट सांगायचं तुम्हाला झालं तर जेनेटिक इंजिनिअरिंग हा मुद्दा जास्त गाजला होता याच्यामध्ये. त्यामुळं त्या जेनेटिक इंजिनिअरिंगचा नेमका काय याच्यामध्ये रोल आहे तो खरं तर आपल्याला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. आता जेनेटिक इंजिनिअरिंग म्हटलं तर आपल्या जीन्सचा जो अभ्यास केला जातो त्याला आपण जेनेटिक्स स्टडी वगैरे असं म्हणतो. आणि ज्यावेळेस तुम्हाला कोविड-19 होतो आणि त्या कोविड-19चा नेमका व्हेरियंट कोणता आहे हा शोधायचा असेल तर तुमच्या जीन्सचा अभ्यास केला जातो आणि त्याच्यासाठी जेनेटिक इंजिनिअरिंगचा खरं तर उपयोग होत असतो. त्यामुळं या जेनेटिक इंजिनिअरिंग विषयी आपल्याला डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे, कारण गेल्या प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपरमध्ये प्रीच्या जर तुम्ही बघितलं UPSCच्या तर जेनेटिक इंजिनिअरिंगवरती डायरेक्ट क्वेश्चन विचारला गेला. त्यामुळं तशा पद्धतीचा आपण याचा अभ्यास करून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. पुढची न्यूज आहे ती आपले एक्सटर्नल अफेअर मिनिस्टर S जयशंकर यांच्याशी रिलेटेड खरं तर न्यूज आहे आणि त्यांच्याबरोबर आत्ताच मिटिंग जी झालेली ती नॉर्वेजियन काउंटर पार्ट जे आहेत ऑफिशियल त्यांची मिटिंग झालेली आपल्याला खरं तर पाहावंच मिळते. आणि त्याच्यामध्ये विशेष करून त्यांनी अंडरलाईन केलं युक्रेनचं वॉर असू द्या किंवा शस्त्राच्या जोरावरती जो काय हस्तक्षेप होतोय एकमेकांच्या भागांमध्ये त्याचा सुद्धा उल्लेख त्या डिस्कशनमध्ये झालेला आपल्याला खरं तर पाहावंच मिळेल. त्याच्यामध्ये इंडो पॅसिफिक रिजन, हिंद प्रशांत महासागर ज्याला मराठीमध्ये आपण म्हणतो, त्याचा सुद्धा उल्लेख आला. खरं तर जर अशा पद्धतीचं युद्ध होत राहिलं तर हिंद प्रशांत महासागराला सुद्धा धोका भविष्यात निर्माण होऊ शकतो असं त्यांनी सांगितलं. आणि त्याच्यामध्ये विशेष करून चायनावरती निशाणा होता, हे तुम्हाला वेगळं सांगण्याची काही गरज नाही. आता जसं कृत्य रशियानं युक्रेन बरोबर केलेलं आहे तसंच कृत्य भविष्यामध्ये चायना तैवान बरोबर करू शकतो असं सुद्धा त्याच्यामध्ये इनडायरेक्टली बोललं गेलं. त्यामुळे आपल्याला या सगळ्या विषयीची डिटेल इन्फॉर्मेशन खऱ्या अर्थानं आपल्याला असणं अत्यंत गरजेचं आहे. त्या दृष्टीतून आपण अभ्यास करून ठेवायला पाहिजे. आता जगामध्ये सगळ्यात जास्त गाजणारा मुद्दा एकच आहे ना, तो कोणता आहे तर रशिया वर्सेस युक्रेन संघर्ष. त्यामुळे या रशिया वर्सेस युक्रेन संघर्षामधून आपल्याला काय काय की पॉईंट घ्यायचे आहेत ते सुद्धा आपल्याला खरं तर समजून घेणं गरजेचं आहे. आणि याच्यावरती म्हणून तर मी वेगवेगळे लेक्चर्स ऑलरेडी बनवून ठेवलेले आहेत. मग ते जर तुम्हाला सांगितलं की कोणकोणते की पॉईंट याच्यातून घ्यायचे आहेत तर ते की पॉईंट खऱ्या अर्थानं पहिलं तर रशिया युक्रेन संघर्ष नेमका काय आहे त्या संघर्षाविषयीची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे की नेमका इश्यू यांच्यामध्ये काय आहे. आता दोनबासवरून युद्ध सुरू होते
म्हणजे नेमकं काय आहे त्याच्यामध्ये, काय ग्राउंड लेवलला काय सिच्युएशन आहे, सेपरेटिस्ट ग्रुप्स कोणते आहे, डोनेट्स्क शहर काय आहे, लोहान्स्क शहर्स काय, त्या शहरांविषयी सिटीविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, याच्यामुळे नाटो जास्त न्यूजमध्ये आले, नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन. मग त्या नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन विषयीची जी काही इन्फॉर्मेशन आहे ती डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. त्याचबरोबर युरोपियन युनियनमध्ये सहभागी होण्याचे प्रयत्न सुरू आहेत युक्रेनचे. युरोपियन युनियनला सुद्धा वाटतं की युक्रेन आपला भाग असावा. त्याची प्रक्रिया जवळजवळ पूर्ण होत आलेली, त्यामुळे युरोपियन युनियन न्यूजमध्ये आलं. युरोपियन युनियनची सुद्धा इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. त्याचबरोबर युनायटेड नेशन ज्याची शांतता स्थापन करण्यासाठी स्थापना झालेली आहे, त्या युनायटेड नेशन विषयीची इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. आणि त्याचबरोबर युनायटेड नेशन सेक्युरिटी काउन्सिल आपल्याला माहिती असायला पाहिजे, युनायटेड नेशन जनरल असेंब्ली आपल्याला माहिती असायला पाहिजे, आणि युनिसेफ आपल्याला खरं तर माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. या सगळ्यांचा आपण डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचा गाजणारा मुद्दा कोणता आहे, तर इंडियाचा याच्यामध्ये काय स्टेक आहे. इंडियाचा खरं तर दोघांच्या पण बाजूनं कोणाच्या स्टेक नाही, इंडियाचा शांततेच्या बाजूने टेक आहे. म्हणून तर रशियाच्या विरोधात जे जे वोटिंग कंडक्ट केलं गेलं त्या वोटिंगपासून इंडिया बाजूला राहिली. म्हणजेच ना कोणत्या कंट्रीच्या विरोधात इंडिया बोलतोय, ना कोणत्या कंट्रीच्या बाजूनं बोलतोय. इंडिया कोणाच्या बाजूनं बोलतोय असं म्हणायचं झालं तर इंडिया शांततेच्या बाजूनं बोलतोय असं आपण या ठिकाणी म्हणू शकतोय. त्याचबरोबर मॅपच्या दृष्टीतून सुद्धा या एरियांचा आपल्याला खरं तर अभ्यास करून ठेवायचा आहे. आता मॅपच्या दृष्टीतून तुम्ही खरं तर काय काय बघणं गरजेचं आहे, तर मॅपच्या दृष्टीतून 2014 मध्ये रशियानं युक्रेनचाच एक पार्ट घेतला होता, तो म्हणजे क्रिमियाचा एरिया घेतला होता. त्यामुळं त्या क्रिमिया विषयी आपल्याला डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. आणि क्रिमिया हा जो एरिया आहे तो ब्लॅक सी मध्ये आहे. मग त्या ब्लॅक सी विषयीची इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. आणि क्रिमियाच्या नॉर्थला तुम्ही बघितलं तर तिकडं अझोव सी आहे. मग त्या अझोव सी बद्दल सुद्धा सीचे सुद्धा आपल्याला डिटेल इन्फॉर्मेशन खरं तर असणं अत्यंत गरजेचं आहे. हा मॅप तुम्हाला बघायचा आहे. आणि विशेष करून ग्राउंड लेवलला जर बघितलं तुम्ही, तर ग्राउंड लेवलला युद्ध सुरू एका तत्कालीन कारणामुळे झाले. आणि त्या तत्कालीन कारण कोणतं आहे, तर दोनबास नावाचा एरिया आहे. मग तो दोनबास नावाचा एरिया आणि त्याच्यामधल्या 2 सिटीज आहेत, त्या कोणत्या आहेत, तर एक आहे डोनेट्स्क नावाची सिटी आहे, आणि दुसरी आहे ती लोहान्स्क नावाची सिटी आहे. मग त्या डोनेट्स्क आणि लोहान्स्क सिटी बद्दलची जी काही इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन आपण डिटेलमध्ये काढून ठेवणं अत्यंत गरजेचं होऊन बसतं. ती इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवायला पाहिजे. असे एवढे तर खऱ्या अर्थानं की पॉईंट, ॲटलिस्ट एवढे की पॉईंट तर आपण डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवायला पाहिजे. त्या दृष्टीतून या सगळ्याचा आपण अभ्यास करू शकतो. समजतंय. एवढे खरं तर की पॉईंट रशिया युक्रेन युद्धामधून फक्त आपण घेऊ शकतो. आणि बाकी इंडो पॅसिफिक रिजनचा याच्यामध्ये उल्लेख आला आहे. मग ते इंडो पॅसिफिक रिजन नेमका कोणता आहे अनेक वेळा तुम्हाला मी दाखवलेलं आहे. मग तो इंडो पॅसिफिक रिजनचं महत्त्व काय वगैरे वगैरे ही सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. आणि आता जागतिक लेवलला इंडियाचं महत्त्व जे आहे ते वाढताना आपल्याला पाहावंच मिळते. मग ते इंडियाचं महत्त्व का वाढते त्याची सुद्धा आपल्याला डिटेल इन्फॉर्मेशन असणं कुठेतरी गरजेचं आहे. त्या दृष्टीतून आपण अभ्यास करायला पाहिजे. आणि एकंदरीतच ज्यावेळेस जगाचा आपण मॅप बघतोय त्यावेळेस इंडियापासून रशियाचं लोकेशन कशा पद्धतीनं आहे, युक्रेनचं लोकेशन कशा पद्धतीनं आहे, ह्या सगळ्यांची आपल्याला डिटेल इन्फॉर्मेशन बघायची. आणि इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून रशियासोबतचं रिलेशन कशा पद्धतीचं आहे, युक्रेनसोबतचं आतापर्यंतचं रिलेशन कशा पद्धतीचं आहे, याचा सुद्धा आपल्याला डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवायचा आहे. त्या अनुषंगानं खरं तर ही न्यूज महत्त्वाची असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. पुढची न्यूज आहे ती हिजाब प्रकरणाशी रिलेटेड आहे. आणि हिजाबशी रिलेटेड जी काही प्ली केली गेली त्याच्यावरती 2 दिवसामध्ये खरं तर ती लिस्ट केली जाईल, म्हणजे त्याच्यावरती सुनावणी सुरू होईल, विचारात घेतली जाईल असं सुप्रीम कोर्टाकडून सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे ही खरं तर न्यूज आलेली. मग हिजाब प्रकरण खरं तर कर्नाटक मधून सुरुवात होतं. मग हे नेमकं हिजाब प्रकरण काय आहे, याला धर्माचं स्वरूप प्राप्त झालं. त्यामुळे आपल्याला धार्मिक स्वातंत्र्य भारतीय राज्यघटनेमध्ये काय दिलंय त्याचा अभ्यास करायचा आहे. सेक्युलरिझम म्हणजे धर्मनिरपेक्षता काय आहे, या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला खरं तर करून ठेवायचा. आणि एकंदरीतच मला वाटतं की फंडामेंटल राईट्स जे आपल्याला दिलेले आहेत, मूलभूत अधिकार, त्या सगळ्यांचाच आपल्याला डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवणं अत्यंत गरजेचं होऊन बसतं. आणि तो अभ्यास आपण डिटेलमध्ये करून ठेवायला पाहिजे. त्या दृष्टीतून ही खरं तर न्यूज महत्त्वाची आहे असं आपण म्हणू शकतो या ठिकाणी. इथं खरं तर आजचा आपला द हिंदू जो आहे तो समाप्त होतोय. आशा आहे की मी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं द हिंदूचं एक्सप्लेनेशन देऊ शकलो असेल आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून. जर आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. सो या ठिकाणी तुमची मी रजा घेतो. भेटू आपण अशाच इंटरेस्टिंग नवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय, टेक केअर, जय हिंद.